यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत। रायगड किल्ल्यावरून राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादीचे नेते फक्त मेघडंबरीचं दर्शन घेऊन गडाखाली उतरले। गडावरील जगदीश्वर मंदिराच्या प्रासादातल्या शिवरायांच्या समाधीकडे न जाताच हे नेते गड उतार झाले। त्यामुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होताना दिसतोय। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, शिवरायांच्या समाधीचं दर्शन न घेताच हे राष्ट्रवादीचे सगळे नेते गडावरून खाली उतरल्याचं पाहायला मिळतंय। समाधीचं दर्शन न घेतल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातोय। यानंतर बेस्टच्या संपासंदर्भातली एक ब्रेकिंग बातमी येते। बेस्ट संपावर आज पुन्हा महापौर बंगल्यावर एक बैठक होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्ट युनियन शिष्टमंडळ दुपारी 2 वाजता या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आता तरी आज चौथ्या दिवशी तरी या सगळ्यावर तोडगा निघतोय का हे बघावं लागणार आहे, कारण मागच्या 4 दिवसांपासून हा संप सुरू आहे। मुंबईकरांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, दुपारी बैठक होतीये, काय सांगाल या बैठकीबद्दल? आपण बघतो की आता चौथा दिवस आहे। बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना खूप त्रास सहन करावा लागतोय। हे बैठकांवर बैठका होत आहेत, मात्र निर्णय काहीच होत नाही। काल देखील बैठक तब्बल 7 तास झाली, मात्र निर्णय काही झालेला नाही आहे। बेस्ट कामगार युनियनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती कुठेही तडजोड करायला बेस्ट युनियन देखील तयार नाही, किंवा बेस्ट प्रशासन जे आहे ते देखील एक सुवर्ण मध्य काढण्यास हतबल ठरलेलं आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा चर्चेची दुसरी टप्पा आहे तो सुरू होणार। दुपारी 2 वाजता महापौर बंगल्यावरती बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बीएमसीचे कमिशनर अजॉय मेहता आणि बेस्ट युनियन कर्मचाऱ्यांचे जेवढे शिष्टमंडळ आहे ते सगळ्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित राहणार आहे। आजच्या बैठकीमध्ये तरी मार्ग निघेल का आणि हा संप मिटेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बेस्ट कर्मचारी युनियन जे आहे ते सर्वजण त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत, अजूनही त्यांचा कुठेही तडजोड करायला तयार नाहीत। मात्र मुंबई महापालिकेचं जे बजेट आहे त्या बजेटमधून बेस्ट कर्मचाऱ्यांना जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं बेस्ट प्रशासनाकडे सध्या तरी या बैठकीमधून काय निष्पन्न होतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे। अगदी उदय, या सगळ्यामध्ये आपण बघितलं काल सुद्धा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली, पुन्हा आज बैठक होतीये। कुठेतरी रेंगाळत चाललेला आहे विषय? अगदीवर, कारण नाही का कोणीही मागे हटायला तयार नाही आहेत ना। बेस्ट कर्मचारी युनियन जे त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कुठे तडजोड करायला तयार आहेत ना, बेस्ट प्रशासन बजेटच्या अनुसार कुठेही तडजोड करायला तयार नाहीत। पण या दोन्हींच्या आडमुठे धोरणामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। मुंबईकरांचा त्रास कमी करून यातून कसा मार्ग काढता येईल, बेस्ट रस्त्यावरती धावू लागेल का आणि त्याचबरोबर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील कुठेतरी सुवर्ण मध्य साधून त्यातून पूर्णविराम मिळेल का याकडे खरं तर लक्ष लागलंय। मात्र आज होणाऱ्या बैठकीमध्ये थोडा सकारात्मक दृष्टिकोन दिसतोय की काल ज्या प्रकारे बोलण्यात आलं होतं की प्रशासन काहीच मार्ग काढायला तयार नाहीत, आज थोडंफार त्यांच्याशी फोनवरती जेव्हा चर्चा झाली त्यातून काहीतरी मार्ग निघेल असं आशा निर्माण झालेली आहे। सकारात्मक निर्णय असं माहिती मिळते त्यानुसार ही बैठक अशी सकारात्मक होईल अशी आशा निर्माण झालेली आहे। अगदी धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल, आणि या बैठकीचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।